रे पारू जरा पाणी घे ग प्यायला. खेळत बसण्यापेक्षा जरा मला आवरावरीला मदत कर. पण बा तुला कुठल्या पण गोष्टीला काय वेळच नसतोय बघ. हे बघ, आवरायला कुठली वेळ नसते. अरे रात्रीचं कोण घर आवरतं का? आपण आवरतो. उद्या हरीश सर जेवायला येणार आहेत. सकाळी सकाळी आवरायचं म्हणजे लय काय होईल. सारी बाते चुकून हातातलं विसरलं मी. काय आहे पारू, केवढा हा दांधळपणा. असं कसं करून चालेल. आता लगीन होणार आहे बाई तुझं. पण बा ते हरीश सर का आलेत परत? ते आल्यापासून तायडीचा हसूच गेले बघ. सारखं काही ना काहीतरी विचार करत असते. ते यायच्या आधी समद किती चांगलं होतं, ते आल्यापासून समद वाईट होतंय बघ. गणे, ते तुझे होणारे दाजी आहेत आणि माझे होणारे जावई आहेत. त्यांच्याबद्दल नीट बोलायचा. बरोबर बोललात मारुती मामा. पारूच्या नवऱ्याला त्याचा मान मिळायलाच हवा, बरोबर ना? काय नवरीबाई, तयारी कुठवर आलीये? नवरदेव येणार आहेत जेवायला. पारू नाही म्हणजे तूच बोलवलंस का हरीशला? कारण एवढ्या लगेच होकार दिलास ना तू, म्हणून विचारलं. अगं मस्करी करतीये, जरा हस. बरं ऐक ना, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचंय. चल ना जरा बाहेर. काय बोलायचं आहे? नाही, तिला येईल नाही, तिला लय काम ती नाही येणार. अरे गणी, असं बोलायचं नाही. ते मोठी आहेत ना तुझ्यापेक्षा. चल. आलोच आम्ही. अनुष्का मॅडम काय करतोय? सोडा. काय खुश ना नवरा येतोय तुझा? पण एक मिनिट, किती नवरा आहेत का तुला? हे बाप रे, 2 नवरा आहेत फार तुला. नाही पारू, तर लोक नावं ठेवतील तुला. तर शाही नाही, शेण फासतील तुझ्या तोंडाला. आणि हो, त्या लोकांचा काही भरोसा नाही आहे. ते मारुती मामाला पण गाठू शकतात, त्यामुळे जरा सांभाळून राहा. अनुष्का मॅडम, तोंड सांभाळा. काय बोलताय तुम्ही? काय झालं पारू? मी काही चुकीचं बोलतेय का? नाही येत का तुला 2 नवरे? मला तुमच्याशी बोलत बसण्यात येईल नाही. काय करते? सोडा मॅडम. तू सोड आधी माझ्या नवऱ्याला. लग्न कर आणि निघून जा. कारण कसं ना, मला गोष्टी जरा सोप्या होतील. तुम्हाला काय वाटलं अनुष्का मॅडम? तुमच्या या घाणेरड्या इच्छा मी पूर्ण होते? अजिबात नाही. मी तुम्हाला याआधी बी सांगितलं ना, आता परत एकदा सांगते. या घरात न कुणी जाणार असेल ना, तर त्यात तुम्ही आहात, मी नाही. तुमची येळ जवळ आली आहे आता. चला, मी सांगितलंय तसं बॅग आवरायला घ्या. मॅम, बघताय ना ही मोलकरीण माझ्याशी कशी बोलतीये ते. घाबरलीस ना? असंच घाबरायचं, लायकीत राहायचं आणि नव्या नवऱ्यासोबत लग्न करून निघायचं. खूप काही घडलंय. हरीश परत आलाय. हरीशचं आणि पारूचं पुन्हा एकदा लग्न ठरवलंय. पारूसाठी हे खूप चांगलंय, पण मला आनंद का नाही होता? पारू माझी खूप चांगली मैत्रीण आहे. तिचे लग्न आम्ही खूप धूमधडाक्यात करायचं ठरवलंय.
मला तर तुला इन्व्हाइट करायचं, पण तू आहेस कुठे? लिसन यू मिस्ट्री गर्ल, मला ना आदित्य सर, कापी. सर, तुम्ही अजून सुद्धा या डोळ्यांशी बोलता? नाही, ते मी असंच शेअर करत होतो. सर, आता तुमचा साखरपुडा झाला आहे आणि तरी बी तुम्ही या डोळ्यांशी बोलता. हे बघा, अनुष्का मॅडमना हे समज नाही आवडणार. मी समजू शकतो. मी जस्ट एक मैत्रीण म्हणून शेअर करत होतो, बस इतकंच. आणि माझ्या आणि अनुष्काच्या नात्याची व्हॅल्यू मला खूप चांगलीच माहिती आहे. इकडे बस, सर काय कर इकडे बस ना. आहो पण एक मिनिट इथे बस ना. अरे तू पण बोल या डोळ्यांची. काय? बरं, तो लग्न झालं की निघून गेल्यावर या डोळ्यांचाच तर आधार आहे ना मला गोष्टी शेअर करायला. मिस्ट्री गर्ल ही पारू, आमच्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आणि माझी खूप चांगली मैत्रीण. पारू, तू हिला हाय कर ना प्लीज. मला माहिती आहे तुला हा वेडेपणा वाटेल, पण माझ्यासाठी. मिस्ट्री गर्ल, ही नवऱ्याच्या घरी गेल्यावर तू माझी साथ देशील ना? जी मैत्रीण बनल. आदित्य, आज टेंडर ओपनिंग आहे. मॅम वेट करतायत, निघायचं? या सॉरी, निघायचं. अब सर, कापी. ऑफिसमध्ये गेली, सॉरी, एक्सक्यूज मी. ऐक ना, आदित्य आज खूप खुश वाटत होता. काय ग, काय करत होता तुम्ही दोघं या रूम मध्ये? अनुष्का मॅडम, तोंड सांभाळा. बिचारी पारू, तुला आदित्य हवा होता पण तो मला मिळाला. शिवाय तो सतत एक पारू पारू करत तुझ्या मागे मागे फिरत असतो आणि ह्या डोळ्यांची फ्लर्ट करतो. यो, कसले चीप बिहेवियर आहे ना हे. सगळेच किर्लोस्कर असतात का ग? नाही म्हणजे तो प्रीतम नाही का, काय नाव आहे, दिशा नावाच्या मुलीच्या मागे लागला होता आणि लग्न कोणाशी केलं? प्रियाशी. म्हणजे ओव्हरऑल त्याचं कॅरेक्टर चांगलं नाहीये हे माझ्या कानावर आलंय, पण आता मोठा भाऊ काही लहान भावाच्या पावलावर पाऊल टाकायला निघालाय. अनुष्का मॅडम, या घरची सून म्हणून तुम्ही या घरात येणार आहात आणि याच घरातल्या माणसांबद्दल असं बोलताना काहीच कसं वाटत नाही हो तुम्हाला? तुला काय वाटतं मी आदित्यशी लग्न करणार आहे? शी, ऐक ना, माझे गोल्स ना खूप मोठे आहेत. ते आदित्यशी लग्न वगैरे करणं माझा गोल नाहीये. किर्लोस्करांना बरबाद करणं माझा गोल आहे. अनुष्का मॅडम, मी तुम्हाला परत एकदा सांगते, तुमच्यासारखे भले भले आले आणि गेले सुद्धा. ही अशी शेकडो वादळं पचवली त्या किर्लोस्करांनी. मॅम, मी तुम्हाला सांगत होते ना, पारू माझं पान उतारा करते. सुटकी सरशी घालवे ना मी तुला या घरातून. माझे उपकार मान, माझ्यामुळे तू या घरात उभी आहेस. ऑल्सो तुझ्यासारखे मोलकरणीच्या नादी लागायला मला वेळ नाही. येस, मी पोचतोय तिथे लवकरच. तुम्ही तिथे लक्ष ठेवा. या. त्याला काय अर्थ आहे?
ह्या एका वेगळ्याच कंपनीची ऍड ह्या मॅगझिनच्या कव्हरवर आली आणि आपल्या कंपनीची ऍड बॅक कव्हरवर आली आहे मॅगझिनच्या. असं कसं झालं? ओ बघू वहिनी, अहो सेमच तर आहे. हे काय? हे आणि त्यांचा लोगो आणि आपला लोगो आयडेंटिकल आहे मोहन. असं वाटतंय की त्यांनी आपली ऍड, आपली कॉपी, आपले प्रोडक्ट हे सगळं कॉपी केलं आणि तसंच्या तसं छापलंय. हे कसं झालंय? म्हणजे असं वाटतं की त्यांनी रेप्लिकेट केलंय आपले प्रोडक्ट्स. म्हणजे आता कंपनी बंद पडणार, आपण बेकारी होणार. दामिनी काकू, काय बोलतेस तू? अरे ए बाई, जरा शांत हो ना. इथं कामाच्या गोष्टी चालू आहेत. तू बिनकामाची काय करतेस इथे? जा बरं. वहिनी, हे बघ ना, हे त्यांचं प्रोडक्ट आणि हे आपलं आहे. एकदम सेम टू सेम आहे. म्हणजे जर तू थोडं डिटेलमध्ये बघितलंस ना तरच कळेल, नाही तर नाहीच. काका, आई याचं टेक्स्चर, क्वालिटी सगळं सेम आहे. वहिनी, मी काल याच प्रोडक्ट्स आणि कंपनीबद्दल बोलत होतो. आणि असं वाटतंय आपल्या प्रोडक्टचा फॉर्म्युला कोणीतरी लीक केलंय. हे ज्यांनी कुणी केलंय ना ते आपल्या नजरेतून सुटणार नाहीच. जे काय सत्य आहे ते सगळ्यांच्या समोर येईलच. आई, टेंडर ओपनिंगची वेळ झाली. आपण सगळ्यांनी आत्ता तिथे असायला हवं. आणि एकदा काय हे टेंडर आपल्याला मिळालं की मग ही फ्रॉड कंपनी कोणाची आहे ना ते आपल्याला तिथेच कळेल. आदित्य, मला गुड मॉर्निंग मॅम. अरे हरीश, गुड मॉर्निंग. अभिनंदन. आता लग्नाच्या तयारीला लागा. हो मॅम. प्रीतम सर, तुम्ही बोलवलं होतं? हा, चल काम आहे तुझ्याकडे. ये, चालोच. चल चल. आई, तू टेन्शन घेऊ नको. याच्याबद्दल जास्ती काळजी करायची गरज नाही. हो. सेफ. यार, तू तुला सांगू शकत नाही की मी किती खुश आहे. थँक्यू सो मच की तू आलास यार. म्हणजे असे अचानक जाण्यामुळे ना सगळे खूप डिस्टर्ब झाले होते. पारूला तर खूप वाईट वाटलं होतं. खूप सोचले तिने. मला कल्पना आहे सर. सर, खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या जाण्यामागे ना कुठलाच वाईट हेतू नव्हता. मला माहीत असतं ना की पारूला इतकं सगळं सहन करावं लागेल तर मी खरंच गेलो नसतो सर. इट्स ओके, इट्स ओके. जे झालं ते झालं. आता तू परत आलास ना, याच्यात सगळ्यात जास्त आनंद मला झाला. म्हणजे काही विशेष कारण सर? अरे आहे ना, तुला आठवतंय आपल्या त्या काजळाच्या ब्रँडिंगसाठी आपण काही डोळ्यांचे फोटोज मागवले होते? हो. त्यातले जे डोळे फायनल झाले होते ना ते नेमकी कोणाचे आहेत हे कोणालाच माहित नाहीये. आणि आपला दादा आहे ना, तुझ्या डोळ्यांच्या प्रेमात आहे. ते डोळे कोणाचे आहेत हे सांगणारी एकमेव व्यक्ती तूच आहेस आणि तूच सांगू शकतोस ते. आता सॉरी सर, सगळंच राहून गेलं. पण नक्की सर, मी शोधून काढेन. सर, एक प्रश्न विचार. अजूनही फॉर्मॅलिटीज करतो जा तू. विचार, चल विचार लवकर. त्या आतमध्ये मॅडम होत्या. कोण? अनुष्का? हां, त्यांचं आणि आदित्य सरांचं लग्न ठरलंय हे आदित्य सरांना मान्य आहे का? तोच तर प्रॉब्लेम आहे ना यार हरीश. म्हणजे दादा हे सगळं आईच्या सांगण्यावरून करतो. आणि जायला आवडतं तेच दादाला आवडतं. आपण ते डोळे आहेत ना, ती एकमेव अशी गोष्ट आहे जी दादाला पर्सनली आवडली. आणि इनफॅक्ट ते डोळे आपल्या कंपनीसाठी लकी सुद्धा आहेत. आणि आता जेव्हा आपल्यासमोर एवढा मोठा कॉम्पिटिटर उभा आहे ना, तर त्या डोळ्यांच्या स्केचेसची आपल्याला गरज लागणार आहे. त्या निमित्ताने का होईना त्या डोळ्यांच्या मागे कोण मुलगी आहे हे तर कळेल आपल्याला. हो. आणि तू आत्ता जरी जाऊन बघितलंस ना
तरी मी 100% सांगतो दादा डोळ्यांचेच बोलत असेल. सर मी प्रॉमिस करतो. सॉरी, ती मुलगी कोण आहे ना, मी नक्की शोधून काढेन. माया हा बाकी आहे. बस ओटा साफ करायचा बा स्टेजवर. वनिता ताई किती वेळ लागेल याला? 5 मिनिटं. होईल ना? हो. बर. स्टाफ समोर पारूला लग्नाबद्दल कसं विचारू? काय करू कळतच नाहीये. पारू बाळा, पारू, कॉंग्रॅच्युलेशन्स. आय एम सो हॅपी फॉर यू. पारू, मी तुला कॉंग्रॅच्युलेट करतेय. कॉंग्रॅच्युलेशन्स. ऐका, तुमच्या सगळ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. आपल्या लाडक्या पारूचं लग्न जमलंय. आता लवकरच किर्लोस्कर घरामध्ये उत्सवाला सुरुवात होईल. आपण मोठा प्रोग्राम करणार आहोत. ओके? आणि हो, तुम्ही सगळे पण सहभागी असणार आहात. अरे आता बघत काय बसलाय? पारूला कॉंग्रॅच्युलेट करा. अभिनंदन पारू. अभिनंदन पारू. बरं, ठीक आहे. तुम्ही प्लीज बाहेर वेट करा. पारू, तू थांब. तुम्ही पण थांबा. पारू, खुश ना? ॲक्च्युली मी तुला अजून एक गुड न्यूज देणार आहे. तुझा जीव असलेली तुझ्या देवीची किर्लोस्कर कंपनी लवकरच पाण्यात फुटणार आहे. त्यांच्याहून बाप कंपनी बिझनेसमध्ये उतरली आहे आणि ते एकावर एक फ्री प्रोडक्ट्स देत आहेत, तेही कमी किमतीत. आणि हो, किर्लोस्कर कंपनीच्या प्रोडक्ट्सला तोड आहेत बरं का. त्यामुळे आता किर्लोस्कर कंपनीला भिकेला लागण्यापासून कोणच वाचवू शकत नाही. हे सगळं ना तू पुन्हा ब्रँड अँबॅसेडर झालीस ना, त्यामुळे झालंय. अनफॉर्च्युनेटली तू ना यावेळेस अनलकी ठरली आहेस कंपनीसाठी. काय करणार, तुझा तो मित्र नाही, तुझा नवरा सतत पारू 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 करत मागे मागे फिरत असतो. काय ग, काय जादू केली आहेस त्याच्यावर? जादू टोणा वगैरे शिकली आहेस का? काळी जादू केली आहेस तुझ्या मित्रावर? नो सॉरी, नवऱ्यावर. अनुष्का मॅडम, बस करा. तुम्ही मला काय बोलायचंय ना ते बोला, पण आदित्य सरांबद्दल एक शब्द सुद्धा ऐकून घेणार नाही मी. आदित्य, आदित्य बघितलंस ना, मी तुला सांगत होते ना. पारू अजूनही तुला नवराच मानते. हे आदित्यपासून सिक्रेट ठेवायचं ना. गॉट इट. कारण कसं आहे, हे सिक्रेट जरा योग्य वेळ आला की मला बरं पडेल ना सांगायला. सावित्री आत्या, आज गोड बनवा ना. तुमच्या पारूचा नवरा आला बाहेर. गोड तर बनलंच पाहिजे, हो ना? घ्या करायला. पारू, once again congratulations. पारू बाळा,